अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। खूप जणांचे प्रश्न होते की गुरुचैत्र पारायण कधी सुरू होते, 28 तारखेपासून होतं आहे का 27 तारखेपासून होतं आहे? मग गुरुचैत्र पारायण 7 दिवसाचं आहे का 7 दिवसाचं आहे का 8 दिवसाचं आहे? परत गुरुचैत्र पारायण मग दत्त जयंती 4 तारखेला आहे, मग गुरुचैत्र पारायण किती दिवसाचं करायचं? खूप जणांचे प्रश्न आहेत। तर मला त्याच्यामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे की गुरुचैत्र पारायण हे 28 तारखेला सुरू होतं आहे, 28 नोव्हेंबर। गुरुचैत्र पारायण करायच्या अगोदर एक दिवस अगोदर आपण गाई असेल, श्वान असेल, त्यांना पोळी असेल, चपाती असेल, बिस्किट असेल, हे आपण द्यायला पाहिजे। 28 तारखेला गुरुचैत्र पारायण चालू होतं आहे, 27 तारखेला एक गाय असेल, श्वान असेल, यांना आपण पोळी चपाती द्यायला पाहिजे। 28 तारखेपासून गुरुचैत्र पारायण चालू झाल्यानंतर 4 तारखेला दत्त जयंती आहे। 4 तारखेला दत्त जयंती आहे। आपलं गुरुचैत्राचं वाचन जे आहे ते 4 तारखेला संपणार आहे। 4 तारखेला वाचन पूर्ण होणार आहे आपलं, लक्षात ठेवा। म्हणजे 7व्या दिवशी आपलं बरोबर वाचन पूर्ण होणार। तुम्ही 28 तारखेला बसले, 4 तारखेला तुमचं वाचन पूर्ण होईल। 4 तारखेला दत्त महाराजांची जयंती आहे, त्या दिवशी उपास असतो सगळ्यांना। ज्यांनी गुरुमंत्र घेतला, ज्यांनी गुरुमंत्र घेतला नाही, ज्यांनी पारायण करत असाल नसेल करत असाल, त्या दिवशी एकादशी सारखा उपास असतो 4 तारखेला, लक्षात ठेवा। 4 तारखेला एकादशी सारखा उपास असतो। मग ते झाले आपले 7 दिवस। आणि 4 तारखेला उपास असल्यामुळे आपण उपास कधी सोडणार आहे? तो 5 तारखेला उपास सोडणार आहे। गुरुचैत्राचा जो उपास आपण, जो दत्त महाराजांचा जो उपास आहे ना, तो आपण 5 तारखेला सोडणार आहे। म्हणजे आपल्या असे गुरुचैत्र पारायण आपलं असं होतं मग 28 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत। हे दत्त जयंती असेल, स्वामी पुण्यतिथी असेल, आणि नॉर्मल जरी आपण गुरुचैत्र पारायण करत असलो तर ते बरोबर 7 दिवसाचं असतं, आणि त्याची उद्यापन जे आहे ते बरोबर 7व्या दिवशीच करायचं। म्हणून तुम्ही घरामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये कुठेही गुरुचैत्र पारायण करत असला तर तुम्हाला 28 तारखेपासून बसायचं आहे, हे लक्षात ठेवा। 28 तारखेपासून गुरुचैत्र पारायण करायला बसायचं। 28 तारखेपासून ते 5 डिसेंबरपर्यंत असे 8 दिवस होता। आणि 8 दिवसामध्ये आपले जे नियम आहे ते पूर्ण 8 दिवसापर्यंत आपले जे नियम आहे ते पूर्ण नियम आपल्याला तसे पाळायचे। आपलं 7व्या दिवशी जरी वाचन झालं, दत्त जयंतीच्या दिवशी जरी वाचन पूर्ण झालं, त्या दिवशी पूर्ण नियम पाळायचे आहे। दत्त महाराजांचा जो एकादशीसारखा उपास असतो तो उपास सगळ्यांनी करायचा। ज्यांनी गुरुचैत्र पारायण केलं असेल नसेल केलं, सगळ्यांनी करायचं। आणि मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका। मग 27 तारखेला करायचं का 28 तारखेला करायचं पारायण ते आपल्याला 28 तारखेपासूनच आहे। म्हणजे सगळ्यांचं सामूहिक पारायण होईल। तुम्ही घरी करा, मठामध्ये करा, केंद्रामध्ये करा, औदुंबरात झाडाखाली करा, कुठेही करा, त्याला काही बंधन नाही कुठेही केलं तर। आणि हे एक लक्षात ठेवा, गुरुचैत्र पारायण आपण जेव्हा करतो मग खूप जण म्हणणार मग जेवणाचे नियम, याचे नियम। तुम्ही पालेभाज्या आहे ते पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, लक्षात ठेवा। कांदा लसूण खायचा नाही, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता। परत भूमिशयन करायचं, घोंगडी असेल, रग असेल त्याच्यावर झोपू शकता। परत ब्रह्मचर्याचं पालन करायचं। 7 दिवसामध्ये वाचन करताना पूजा मांडणी कशी करायची, साधी सोपी पूजा मांडणी करायची। महाराजांचा फोटो ठेवायचा, दत्त महाराजांचा पोथी ठेवायची। पूजा मांडणीने जमली, साधा फोटो ठेवा महाराजांचा, पोथी ठेवा। एकदा आपण पोथी ठेवली तर ती पोथी हलवायची नाही 8 दिवस, लक्षात ठेवा। 8 दिवस ती पोथी हलवायची नाही। आणि वाचन आपलं झालं तर पोथी झाकून ठेवायची। वाचन करताना मोठ्याने गुरुचैत्र वाचायचं, मनातल्या मनात गुरुचैत्र पारायण करायचं नाही। परत वाचन करताना तुम्ही मध्ये मध्ये खडी साखर थोडी थोडी खाऊ शकता। वाचन शक्यतो करून सकाळी करावं, ब्रह्ममुहूर्तावर वाचन केलेलं छान असतं। परत तुम्ही जेव्हा वाचन करणार तर आपण मौन राहायला पाहिजे। वाचन करताच्या काळात दुसऱ्या गोष्टी काही बोलायच्या नाही, टी व्ही मोबाईल वापरायचा नाही।
वाचन करताना मन शांत ठेवायचं. परत आपण सकाळ संध्याकाळ 2 टाईम आरती करायची. दत्त महाराजांची आरती असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती असेल, गणपतींची आरती असेल. परत आपण पोथी हलवायची नाही. धूप दीप तुपाचा दिवा तेलाचा दिवा तो चालू पाहिजे. 7 दिवसाचं पारायण हे 8 दिवसाचं पारायण आहे. नियम 8 दिवस पाळायचे आपल्याला लक्षात ठेवा. महिलांनी जेव्हा गुरुचरित्र आपण वाचणार तर साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी कुंकू असेल, हळद असेल, आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सगळं घालायचं. पुरुषांनी सवळं घालायचं. गाऊनवर ड्रेसवर गुरुचरित्र पारायण करू नका. गुरुचरित्र 5वा वेद लक्षात ठेवा. गाऊनवर ड्रेसवर गुरुचरित्र पारायण करू नका. गुरुचरित्र वाचायच्या अगोदर आपल्याला काय करायचं, गुरुचरित्र आपल्याला वाचायचं आहे त्याच्या अगोदर गणपती स्तोत्र असेल, गणपती अथर्व शीर्ष असेल, महाराजांची एक माळ जप असेल, गायत्री मंत्र असेल, एक 10-15 मिनटं गायत्री मंत्र घ्यावा. महाराजांचा जप घ्यायचा, आपला गुरुमंत्राचा जप घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण गुरुचरित्र आहे ते वाचायला सुरुवात करायचं. जेवढे जेवढे अध्याय दिलेले असेल त्याप्रमाणे अध्याय वाचन करायचं. आणि हे वाचन झाल्यानंतर रात्री आहे ते विष्णू सहस्त्रनाम सगळ्यांनी वाचायचं. विष्णू सहस्त्रनाम वाचून आपण झोपी जायचं. विष्णू सहस्त्रनाम कशासाठी वाचायचं, दिवसभरामध्ये आपल्या कायक वाचक मानसिक काही चुका झाल्या असेल, वाचताना चुका झाल्या असेल, कोणाला राग झाला असेल, काही गोष्टी झाल्या असेल दिवसभरात, त्या चुका शमन होण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम अवश्य वाचावं. लक्षात ठेवा. विष्णू सहस्त्रनाम वाचायचं रात्री रोज. नाही तुम्हाला वाचता आलं ऐकावं, रामरक्षा स्तोत्र वाचा, विष्णू सहस्त्रनाम वाचा, ते ऐका आणि ते ऐकून मग आपण झोपी जायचं. असं सलग तुम्हाला 8 दिवस आहे ते पारायण पूर्ण करायचं आहे. समाप्ती जी आहे ती 4 तारखेला दत्त जयंती आहे, तर आपण 5 तारखेला दत्त उद्यापन आहे, त्या दिवशी 5 तारखेला आपण समाप्ती आपण करणार. त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटेल. म्हणून मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही आणि मनापासून जी सेवा आहे ती आपली सेवा आपण अखंड सेवा सुरू ठेवायची. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.